लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता महाभारत सुरू झाले। महाभारतातील बकासूर आणि भीम महाराष्ट्रात अवतरलेले आहेत। महाराष्ट्रात नवा बकासूर जन्माला आल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांनी केले। कोण बकासूर आणि कोण भीम पाहुयात महाराष्ट्रातील राजकीय महाभारत। देशभरात राजकीय महाभारत सुरू झालंय। देशभरात लोकसभेच्या कुरुक्षेत्रावरच्या युद्धात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडलेत। याला महाराष्ट्र सुद्धा अपवाद नाही। महाराष्ट्रातील राजकीय महाभारतात बकासूर अवतरलाय। कारण रायगड लोकसभा मतदारसंघातल्या राजकीय कुरुक्षेत्रावर बकासुरानं जन्म घेतलाय। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनीच बकासुराचा जन्म झाल्याचा दावा केलाय। आता हा जो नवीन बकासूर जन्माला आलाय महाराष्ट्रात आलाय ना, ज्याने शिवसेना खाल्ली, राष्ट्रवादी खाल्ली, काँग्रेस खाल्ली, अजूनही पोट भरत नाही। या बकासुराचा वध करायचा कुणी? म्हणजे बकासुराला मारायला भीम पाहिजे ना। मग आहेत ना तुम्ही तयार? मग 7 तारखेला माझा विश्वास आहे, माझ्या या रायगडचा मतदार भीमाच्या रूपात या बकासुराचा वध केल्याशिवाय राहणार नाही। अनंत गीते यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सुनील तटकरे यांना बकासुराची उपमा दिली आहे। एवढंच नाही तर बकासुराचा वध केल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार गीते यांनी केलाय। महाभारतात बकासुराचा वध भीमानं केला होता। परिणामी अनंत गीते यांच्यामध्ये संचारलेल्या भीमाला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सेनापती सुद्धा रणांगणात उतरले। गेल्या 30 वर्षात नका एवढं काम दाखवण्याचं सुद्धा त्यांच्या हातून जे काही काम झालेलं नाही। आपत्तीच्या कालावधीमध्ये ते कुठं होतात असं रायगडची जनता विचारते, त्यावेळेला ते छद्मीपणाने हास्य करतात। अशा व्यक्तिमत्वाच्या कुठल्याही वक्तव्याला फारसं महत्त्व देण्याची मला आवश्यकता नाही। रायगडच्या महाभारतातल्या कुरुक्षेत्रावर युद्धाचा 7 मे हा शेवटचा टप्पा आहे। 7 मे रोजी होणाऱ्या मतदानात जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी दोन्ही बाजूकडून आक्रमकपणे हल्ले केले जात आहेत। आता कोण बकासूर आणि कोण भीम याचा फैसला मात्र 4 जूनच्या निकालानंतरच लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।